तर आज आपण सनई चौघडे आणि कमळी यांचा महासंगमाचा एपिसोड बघणार आहोत. समायरा त्यांचं बोलणं ऐकून अनिकाला कॉल करते. समायरा यांचं सगळं बोलणं अनिकाला सांगते आणि अनिकाला भेटायला बोलवते. इकडे राजन सोहळ्यासाठी आईकडे परमिशन मागत असतो. कामिनी बोलते, कशाला सोहळा? लोकांच्या मुलांचं लग्न फुकटात लावून द्यायचं कशाला आहे? त्या गरीब लोकांना काही घेणं देणं नसतं, त्यांना काही फरक पडत नाही. उगाच कशाला आपण खर्च करायचा? हे सगळं ती बोलत असते. राजन बोलतो, काही गोष्टी खर्चासाठी नाही, मनाच्या समाधानासाठी करायचं असतं. तर कामिनी बोलते, जेव्हापासून त्या कमळीला घरात आणलंय ना, तेव्हापासून याला गरीब भिकारड्या लोकांचा नुसता लळा लागलाय. पण मी सांगते, माझ्या नातीचा पैसा मी वाया जाऊ देणार नाही. अन्नपूर्णा तिच्याकडे पाहतच असते. मग ती शांत होते. राजन बोलतो, देणाऱ्याने देत राहावं हे ऐकलंय ना, मग देवाने आपल्याला दिलंय ना एवढं, तर हात मोकळा करायला काय हरकत आहे? तर ती बोलते, तुझ्या बोलण्यावर एखादं पुस्तक लिहून होईल. राजन अन्नपूर्णेकडे परमिशन मागतो. ती बोलते, मी जरी राजनशी बोलत नसले तरी मला ही कल्पना आवडली आणि ती या सोहळ्यासाठी तयार होते. ती हो बोलते. राजन तिला थँक्यू बोलतो. इकडे पमा खूप खुश असते. सुभाष पमाला बोलतं, काय बेडू आज एकदम खुश आहे? तर पमा बोलते, हो, आज आपल्याला ऑर्डरचे पैसे मिळणार आहेत. मग आपण आपली घरपट्टी भरू शकतो. आणि तो हॉलवाला आला होता, तो बोलला 2 दिवसात पैसे करा, नाहीतर बुकिंग कॅन्सल होईल, मी दुसऱ्याला देईन. 5-5 मिनिटाला मला बुकिंग आहे. पमा बोलते, राजनने दिलेली ऑर्डर सुभाषला सांगते. सुभाष बोलतो, बायला बोलव, माझ्याकडे पण खुशखबर आहे. तर पमा आणि सुभाष बायला आवाज देतात. बाय तिथे येते. सुभाष बोलतो, माझं लोन कन्फर्म झाले. आणि आसवरीला बोलतो, आता तुझं लग्न बघ कसं थाटामाटात करून देतो. पमा सुभाषला बोलते, मी आता पैसे आणायला जाते. आणि पोरींला बोलते, तुम्ही या माझ्यासोबत. इकडे बाहेर शर्वरी आणि कमळी सगळं पप्पांचं बोलणं ऐकत असते. शर्वरी कमळीला बोलते, पप्पांचं लोन पास झाले आणि आपण इकडे ताईचं लग्न सोहळ्यात लावून द्यायचं बोलतोय. मला भीती वाटते. कमळी तिला बोलते, आपण ऋषी आणि जय सरांना सगळं सांगूया. पमा येते तिथे आणि पमा शरूला विचारते, काय सगळं सांगूया? तर शरू बोलते, नाही अगं, आम्ही ऑफिसचं बोलत होतो. तर अनु बोलते, मी नाही येत पैसे आणायला, किती ऊन आहे. आणि पमा एकटीच पैसे आणायला जाते. शरू अनुला बोलते, का नाही गेली मम्मीसोबत? ती एकटी गेली ना. तर अनु बोलते, मी तुमचं सगळं बोलणं ऐकले. ताई, आत्ताशी लोन पास झाले, पैसे ट्रान्सफर तर नाही झाले ना? चांगलंच आहे. ती बोलते, ताई विचार चांगले ठेव. तर शिंगी बोलते, अय्यो, हा छोटा पॅकेट तर बडा धमाका आहे, लय डोकं चालवतीये. उन्हापासून वाचवलं आणि आता लग्नाचा प्लॅनिंग केला. हुशार आहेस ग तू. तू माझ्यासोबत अशीच राहा, म्हणजे अजून हुशार होईल ती. चिंगी तिचा वेळ काढत असते. तर कमळी बोलते, तू कशाला तिचा वेळ काढते? इकडं तेजस्विनी नयनताराला भेटायला येते. ती बोलते, छान आहे घर, अमेझिंग आहे सगळं. तू इथे मला घर बघायला बोलवलं नसेल माहिती आहे मला. तर नयनतारा बोलते, हो, तुझ्याकडनं कौतुक ऐकण्यासाठी मी नाही बोलवलं तुला. इथे एवढा टाईमपास करायला वेळ नाही आहे माझ्याकडे. त्या बोलत असतात. तेजस्विनी बोलते, चला ऑफिसचं बोलूया. तर नयनतारा तिला काही सांगत असते. तेवढ्यात नयनताराची सून राधिका तिला सरबत घेऊन येते. तर तेजस्विनी तिला पाहून बोलते, घरात काम करणाऱ्यांना सेम ड्रेस नाही आहे. तर नयनतारा बोलते, माझी सून आहे ती. तर तेजस्विनी राधिकाला सॉरी बोलते आणि तिला नाव विचारते, ती काय करते विचारते, माहेर विचारते. राधिका एकदम शांत असते. ती तिला सगळं सांगत असते. तेजस्विनी बोलते, कशी मुलगी आहे ही, पर्सनॅलिटी नाही, ऑरा नाही, कॉन्फिडन्स नाही आहे. हे सगळं राधिका ऐकत असते. तिला वाईट वाटतं. ती तेजस्विनी नयनताराला बोलते, पहिल्या 5 मिनिटात आपल्याला माणसाची पर्सनॅलिटी कळते. त्यावर नयनतारा तेजस्विनीला बोलते, आपण समोरच्याला कसं जज करतोय त्यावर आपली पर्सनॅलिटी कळते. ती रोहनची चॉईस आहे आणि आता माझी मोठी सून आहे. इकडे कामिनी चिडलेली असते. तिथे अनिका आणि समायरा येतात. कामिनी बोलते, तुम्ही एकदम सेम आहात चेंजीसारख्या. ती बोलते, तुझ्या बापाने सामुदायिक सोहळा आयोजित केलाय, त्यामुळे मला शॉर्ट लागलाय, तू काय बोलू नकोस. अनिका समायराला विचारतेच,
सामुदायिक सोहळा म्हणजे काय तर समायरा तिला सांगत असते. अनिका समायराची ती सगळ्यांना ओळख करून देते. मग समायरा तिला सगळा झालेला प्रकार सांगते आणि तिची मदत घेते. तर अनिका तिला सगळं समजावून सांगते. ती बोलते हा प्लॅन कमीच आहे, त्यामुळे आपल्याला जिंकायचे आजी, आपल्याला काहीतरी करावं लागेल. कामिनी यासाठी तयार होते. ती बोलते सनई चौघडे तर वाजणारच, पण लग्न कोणाचं हे मी ठरवणार. आणि तिचा नेहमीचा डायलॉग मारते. इकडे नयनताराच्या घरी पमा येते. तेजस्विनी मनातल्या मनात बोलते ही बाई काय माझा पिच्छा सोडत नाही. नयनतारा पमाला बसायला सांगते. तेजस्विनी बोलते ऑनलाईन करायचे ना पैसे, घरी कशाला बोलवलं, अशा माणसांना घरी बोलायचं नसतं. पमा तिला बोलते मीच बोलले कॅश द्या म्हणून, ऑनलाईन नाही, ऑनलाईन नकोय, मार्केटमध्ये कॅशच चालते ना. तर तेजस्विनी बोलते कशाला, इकडे यायचे जायचे वेगळे पैसे घेत असतील. तर पमा बोलते नाही, यायचे जायचे आम्ही वेगळे पैसे नाही घेत, आम्ही फक्त आमच्या मेहनतीचे पैसे घेतो. तेजस्विनी मात्र पमाच्या विरोधातच बोलत असते. ती बोलते मोठ्या मुलाच्या बाबतीत चूक केली, या मुलाच्या बाबतीत चूक करू नको. तर पमा बोलते श्रीमंत काय गरीब काय, माणसं माणसंच असतात, फक्त त्याच्यात माणुसकी हवी. तेजस्विनी तिला बोलते तुम्ही खानावळी, तुम्ही आता तुमचा संस्कार वर्ग सुरू करा म्हणजे तुम्हाला मदत होईल. तर पमा बोलते त्याची काही गरज नाही, त्यांचा विषय ज्योतिषापर्यंत गेलेला असतो. पमा बोलते माझा ज्योतिषीवर नाही तर माझा मेहनतीवर विश्वास आहे, प्रत्येक गोष्टीचा मुहूर्त ठरलेला असतो. नयनतारा तिला पैसे देते आणि पमा तिथनं जाते. इकडे गौतमकडे अनिका आणि समायरा येतात. त्या हातात साडी घेऊन येतात आणि त्याला बोलतात हे घालायची वेळ येणार आहे तुझ्यावर. त्या तिला बोलतात आसावरी गौतमसोबत पळून जाणार आहे. गौतम ते ताट उधळून देतो. तो बोलतो माझं लग्न आहे, मी बघून घेईल, आणि त्यांना निघायला सांगतो. पण त्या तिथेच थांबतात. समायराला बोलते तू आसावरीशी लग्न कर आणि मी गौतमशी करेल. अनिका बोलते तुला यासाठी जेवढे पैसे लागतील तेवढे द्यायला आम्ही तयार आहोत. तो बोलतो मला कोणाची मदत नको आहे आणि मला माहिती आहे त्या दोघांचं प्रेम आहे, तुम्ही निघा. मग त्या दोघी तिथून जातात. इकडे शरू जयला बोलते मला पप्पांना बघून भीती वाटते, हे सगळं नको करायला, माझी हिंमतच होत नाही आहे. जय तिला बोलतो तू आता माघार नाही घेऊ शकत, मी गौतमला शब्द दिले आहे. तर ती बोलते मला पण वाटतंय ना माझ्या ताईचं लग्न गौतमशी व्हावं. इथे आपण त्यांचा विचार करतोय लग्नाचा, तिथे पप्पांनी लोन काढले. तर जय बोलतो हे लग्न होऊ दे, मी एका मिनिटात तुझ्या पप्पांचं कर्ज फेडेल. तर शरू बोलते हा प्रश्न पैशांचा नाही भावनांचा आहे. तर जय बोलतो काय तुम्हालाच भावना आहे का, आम्ही काही माणसंच नाही का. जय शरूला बोलतो तुझ्या ताईचं लग्न होऊ देत का त्या बांदेकरसोबत. तर शरू बोलते नको, मला तिचं प्रेम मिळून द्यायचे. तर कमळी बोलते मला शरूचं पटतंय. तर जय बोलतो एक कमी होती आता लगेच दुसरी आली. शरू त्याला बोलते काय चुकीचं बोलली आहे ती, तिचं काय चुकलंय. ऋषी त्यांना बोलतो भांडू नका, ह्याच्यावर सोल्युशन काढा. तर तिथे तेवढ्यात गौतम येतो. इकडे अनिका आणि समायरा झालेलं सगळं कामिनीला सांगतात. ती बोलते तुमचा मूर्खपणा करून झाला का, माझ्याकडे मदत मागायची ना. मग अनिका कामिनीचं कौतुक करते. दोघीजणी तिला हरभऱ्याच्या झाडावर चढवतात म्हणजे तिने यांना मदत करायला. इकडे जय गौतमला बोलतो तुझं आणि आसावरीचं लग्न होणार आहे. गौतम तेव्हा खूप खुश होतो. त्याला खुश होऊन मिठी मारतो. तो विचारतो कसं करणार. तर जय त्याला सगळं सांगतो. तो बोलतो आई ॲक्सेप्ट नाही करणार. तर जय बोलतो तू काय आईला पत्रिका द्यायला जाणार आहेस का, आणि आई तुमचं थाटामाटात लग्न लावून देणार आहे का, यातलं तिला काही सांगायचं नाही असं तिला बोलतो. आसावरीला पण काही माहिती नाही आहे. तो शरूला टोमणे देतो. ऋषी शरूला समजून सांगतो. जय बोलतो आपण काही चुकीचं नाही करत आहे. तर मग शरू तयार होते. ते सगळे मिळून करतात. इकडे कामिनी प्लॅन तयार करत असते आणि तिला प्लॅन आठवतो. ती बोलते हा सोहळा चांगलाच लागणार आहे आणि तिचा नेहमीचा डायलॉग मारते. दुसऱ्या दिवशी सोहळ्यात नावनोंदणीसाठी आसावरीला तिथे कसं न्यायचं याचा विचार शरू करते. ती कमळीला विचारते. कमळी बरंच काही सांगते. शरू खूप पॅनिक होत असते. आता अनु तिथे येऊन सांगते बांदेकरांची एक प्रथा आहे की ते इथे येणार आहेत
शरूला अजून टेन्शन येतं. आसावरी येते. शरू तिला बाहेर सोबत ये म्हणून विचारते, तर ती नाही बोलते. तेवढ्यात पाहुणे येतात. ते त्यांचं स्वागत करतात. त्यांचं बोलणं चालू असतं. त्यांना सगळं विधीनुसार करायचं असतं. इकडे पमा येऊन चहा झाला का विचारते. पमा बोलते, आलं टाका, गौतमला खूप आवडतं. खूप छान आहे मुलगा. सुभाष गौतमच्या आईला प्रथा विचारतो. त्या सांगतात, मुलीच्या घरी एक शांती करायची असते. त्यात तिचा चेहरा झाकलेला असतो. तिने उपवास धरायचा असतो. तसं तिला उपवास धरायला सांगितलाय. धरला असेल तिने. आणि ती 1-1.5 तासाची पूजा असते. त्यांनी साडी आणलेली ती आसावरीला देतात. इकडे कमळी आणि शरू तिला बाहेर कसं न्यायचं याचा विचार करतात. ती इथेच बसून राहणार असेल तर कसं काय करायचं आपण, त्या बोलत असतात. शरू बोलते, आपण जर ताईच्या जागी दुसऱ्याला बसवलं तर कोणाला काही कळणारच नाही की कोण आहे ती, आणि आपण तिला घेऊन जाऊ, त्या विचार करतात. मग त्यांना कुणाला बसवायचं हे विचारतात. तेवढ्यात तिथे चिंगी येते आणि त्यांना कळतं की आपण चिंगीला बसूया. इकडे नयनतारा उन्हातान्हातनं तेजस्विनीला ज्योतिषांकडे घेऊन जाते. शरू आसावरीला सांगते, बाहेर कसं जायचं ते ठरवतात. इकडे त्या दोघीजणी ज्योतिषांकडे पोहोचतात. नयनतारा त्यांना सगळं सांगते. ते त्यांना प्रोजेक्टसाठी एक नाव सुचवायला सांगते. तेजस्विनी बोलते, हां, तुमचं एवढं सगळं यामुळे आहे. तर ज्योतिषी बोलतात, कर्तृत्वाला नशिबाची साथ लागते. नयनतारा त्यांना नाव सुचवायला सांगते. त्या बघतात. इकडे परवांच्या घरी पूजेची तयारी झाली असते. शरू आशूला घेऊन निघते. तर पमा विचारते, तर शरू तिला बोलते, अगं काही नाही, ऑफिसचं काम आहे ना, तर त्यासाठी चाललोय. तिकडे चिंगीने साडी नेसलेली असते. ती बोलते, मला हे जमेल का? तर कमळी तिला समजावून सांगते. चिंगी बोलते, माझ्याकडे चष्मा पण नाही, मग मला कसं काय दिसेल? तर कमळी तिला समजावून तिकडून निघते. इकडे वनश्री बोलते, नयनतारा, तुला गरीब सून मिळणार आहे. तर तेजस्विनी बोलते, पहिली सून पण गरीब आणि आता दुसरीसुद्धा. तर वनश्री बोलते, मॅडम, तुमची पण परिस्थिती काय बदलली नाही. तुमचंसुद्धा हेच आहे. तेजस्विनी बोलते, माझ्या एका मुलाचं लग्न ठरले, एका मुलीचं लग्नसुद्धा झाले आणि माझा दुसरा मुलगा मुलींच्या लांबच आहे आणि माझी सूनही श्रीमंत आहे. तेजस्विनी तिला बोलते, पण आम्ही इथे नाव शोधायला आलोय. त्या बोलतात, माझं कार्ड जे सांगते तेच मी बोलते. इकडे चिंगी चालायची प्रॅक्टिस करत असते. अनु तिला सांगते, त्या प्रॅक्टिस करतात. पूजेला मुलीला बोलवतात. पमा आज आवाज देते. अनु तिला घेऊन बाहेर जाते. इकडे आशू, कमळी, शरू आलेले असतात. त्यांना समायरा आणि अनिका बघतात. आसावरी बोलते, हे सगळं चुकीचं आहे आणि ती घरी जायला निघते. तेवढ्यात शरू तिला तुला गौतमची शपथ आहे असं बोलते. तर आसावरी तिला विचारते, काय? तर शरू तिला सगळं सांगते की हे मला सगळं माहिती. कमळी बोलते, बोलायला नको, पटकन जाऊया. तर तेवढ्यात तिथे ऋषी येतो. आणि आता पुढे आशू नावनोंदणी करत असते. तिला तिथे अनिका आणि समायरा बघते. तर अनिका आणि समायरा गौतमला कॉल करून सांगतात की तू तिकडे पूजेला बस, पण इकडे तुझा प्रसाद कोणीतरी दुसरंच नेईल. गौतमला हे सगळं कळत नाही. तर त्या पुन्हा गौतमला समजून सांगतात. तर गौतम बोलतो, आसावरी बाहेर आहे, तर इकडे पूजेला कोण बसले? गौतम त्याचा विचार करतो. गौतमची आई गुरुजींना बोलते, गुरुजी, आता मुलीचा चेहरा बघितलं तर चालेल का? आणि गौतमसुद्धा विचार करतो की नक्की आता ही कोण असेल. गुरुजी मुलीला उठायला सांगतात आणि गौतमला तिचा चेहरा बघायला सांगतात. तर आता या मुलगी म्हणजे कोण बसलेली असेल हे पाहायला विसरू नका. सनई चौघडे.